आघाडी कोणत्याही परिस्थितीत आकार होणार. पण विधानसभेला आघाडी धर्म पाळला गेला नाही की ते तुमच्या विरोधात उमेदवार दिला. रात गई बात गई. विसरून जायला ते विसरून जायचं आपण. शरद पवारांची भेट झाली का? शरद पवार साहेबांची भेट झाली का? फोनवर बोलणं झालं. काय म्हणाले? उद्धव ठाकरेला सांगतो असं सांगितलं. नाही, गाडेकर यांच्या लग्नावरी तेव्हा आते साहेब, तेव्हा साहेबांची भेट झाली होती त्यांची. नंतर मी फोनवर बोलतो. मास्तर, ईव्हीएम बाबत माकपची भूमिका काय असणार आहे? ईव्हीएम मशीनच्या बाबतीत काय भूमिका आहे आपली? आता असं आहे, आमची नेहमीची भूमिका आहे, मतपत्रिकेवर घ्या, आम्ही पूर्वीपासून म्हणतो. आता सरकार त्यांचं आहे, निवडणूक कमिशनर त्यांचा आहे. आता येईल त्या परिस्थितीत करावं लागेल. आता नाही लाज त्याला आहे, त्याच्यामध्ये गोंधळ आहे. आता ते काय तज्ञ माणसांचा प्रश्न आहे, आपल्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. आमची मागणी आहे मतपत्रिकेवर मतदान घ्यावं. मास्तर, माकपचा घटना जनाधार हे अनेक वर्षापासून सातत्याने मिश्रण होत आहे. त्याचं आत्मचिंतन केलंय का? त्यावर काय उपाय करणार? मोठ्या पद्धतीत आम्ही आत्मचरित केलेलं आहे. त्याचे कारण काय आहे ते सुद्धा आम्ही उपाय काढलेला आहे. असं जाहीर चर्चेमध्ये त्या प्रश्नावर आम्ही चर्चा करत नाही. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडी तरी आमची परिस्थिती सुधारलेलं तुम्हाला दिसून येईल. महायुती जर झाली नाही, भाजप आता स्वबळावरची भाष्य करते, तर त्याचा फायदा कोणाला होईल? भाजप स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करताय, तर याचा फायदा कुणाला होईल जर महायुती झाली नाही तर? भाजप स्वबळावर लढलं, महाविकास आघाडीला होईल ऑटोमॅटिक. जर ते तिघं एकत्रित आले, बंडखोर माणसं आम्हाला मदत करते. कारण भारतीय जनता पक्षाकडे 1000 अर्ज आल्याचं वर्तमानपत्र, पण इतके इच्छुक, म्हणजे एका प्रभागामध्ये 10 माणसं इच्छुक जर असे, ते एकमेकाचं शर्ट ओढतील ते भविष्य काळामध्ये, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा आमचा अंदाज आहे. आता अजित पवारच्या गटाने घोषित केलं आपके बार 75 पार. आता सगळे 75 पार म्हणू लागलेले आहेत, आम्ही काही म्हणणार नाही. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न, ते जातील. कारण शेवटी त्यांना महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ टिकवायचं आहे. एकनाथ शिंदेच्या गटाला दुखून भारतीय जनता पक्ष पुढे जाऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवा.